शिरोळमध्ये पिण्याचा पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यानं नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। नागरिकांचे पाण्याविना हाल होत असून नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात यादव गटाचे नेते पृथ्वीराज यादव यांच्या नेतृत्वाखाली आजपासून शिवाजी चौकामध्ये बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी पालिकेच्या कारभाराविरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली। पालिका प्रशासनानं पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर उद्या पालिकेला टाळं ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। आणि प्रशासनही निर्धारलेलं आहे, त्यांना लोकांची देणं घेणं काही नाही। आदरणीय मुख्याधिकारी रजा काढले म्हणून बाहेरगावी गेले म्हणतात, काही मेडिकल रजा काढले म्हणतात, पण ते गावातच या ठिकाणी असतात। काही ठराविक लोकांची वाढदिवस करतात, ते संध्याकाळी उपस्थित असतात, संध्याकाळी कारखान्यात फिरायला उपस्थित असतात आणि सांगतात की मी मेडिकल रजा म्हणून सांगतात। त्यामुळे पूर्ण गद्दान कारभार आहे। आज संध्याकाळपर्यंत प्रशासनाने येऊन आमची दाद नाही घेतली या ठिकाणी तर आम्ही उद्या सकाळी 11 वाजता सर्व ग्रामस्थ मंडळी मिळून नगर परिषद टाळं ठोक आंदोलन करणार आहोत। आंदोलनात अनेक नागरिक सहभागी झालेत।